अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या नवऱ्याची बायकोनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडांना सुपारी देऊन भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ बदलापूर मार्गावरील एका ढाब्यासमोर घडली। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुख्य आरोपी बायकोसह तिचा प्रियकर आणि सुपारी घेऊन हत्या करणारे 2 मारेकरी गुंडांना असे 4 जणांना अटक केले आहे। अटक आरोपींमध्ये 3 आरोपी दिल्लीत राहणारे असून सुपारी घेऊन हत्या करणारा एक आरोपी विधी संघर्ष बालक असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक रमेश झा वय 48 हे मूळचे दिल्लीचे असून ते अंबरनाथ MIDC मधील एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होते। ते अंबरनाथ पश्चिम भागातील सर्वेदय नगर परिसरात आरोपी बायको सुमन देवीसह 2 मुलांसह राहत होते। 25 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30 वाजल्याच्या सुमारास त्यांनी अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ बदलापूर मार्गावरील एका ढाब्यासमोर भर रस्त्यात कोणीतरी 2 अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची तक्रार 26 फेब्रुवारी रोजी मृतकाचा 24 वर्षीय मुलाने अंबरनाथ पोलीस ठाण्यात दिली होती। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी समांतर तपास सुरू केला असता घटनास्थळावरून 2 इसम पळून जात असताना CCTV फुटेजमध्ये पोलिसांना दिसून आले। पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता दोन्ही मारेकरी रिक्षात बसून दुसऱ्या CCTV फुटेजमध्ये जाताना दिसले। त्यातच पोलिसांना तांत्रिक माहिती आणि बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी दिल्लीला पळून गेलेत। पोलिसांनी तातडीने दिल्ली गाठत आरोपींना दिल्ली रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला। पोलिसांनी अटक आरोपीकडे सखोल चौकशी केली असता मृतक रमेश झा यांचा 25 वर्षांपूर्वी आरोपी बायकोशी विवाह होऊन 2 मुलं आहेत। त्यातच गेली 10 वर्षापासून आरोपी बायको मुलांसह दिल्लीत राहत असताना तिचे धर्मवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंधातून अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। त्यानंतर 2022 साली आरोपी बायको दिल्लीतील प्रियकराला सोडून अंबरनाथ शहरात नवऱ्याकडे राहण्यास आली। मात्र मृतक नवरा अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याचं आरोपी बायकोने तिच्या प्रियकराला सांगितलं। त्यामुळे दोघांनी नवऱ्याची हत्या करण्याचा कट रचून दिल्लीत 2 गुंडांना हत्येची सुपारी दिली। त्यानुसार मृतक नवऱ्यावर मारेकऱ्यांनी 2 ते 3 दिवस पाळत ठेवली होती। विशेष म्हणजे दिल्लीतून आलेले 3 आरोपी अंबरनाथ शहरातील एका लॉजवर मुक्कामाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले। दरम्यान पोलिसांनी आरोपी बायकोसह तिचा प्रियकर धर्मवीर गुप्ताने दिल्लीतील अटक 2 गुंडांना हत्येची सुपारी देताना काही रोख रक्कम तसेच जमीन जागेचे आमिष दिले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसर यांनी दिली आहे। आरोपी बायकोसह तिचा प्रियकर आणि एक सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या अशा 3 आरोपींना 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर एक आरोपी विधी संघर्ष बालक असल्याने त्याची रवानगी भिवंडीतील बालसुधार गृहात करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास अंबरनाथ पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसर यांनी दिली आहे।